Welcome to all students. So last lecture we have seen the air treatment. The air treatment मध्ये आपण बघितलं की how to remove the moisture and how to remove the solid impurities. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत की मेथड्स ऑफ मॉइश्चर सेपरेशन, की कॉम्प्रेस्ड एअरमधलं जे वॉटर वेपर्स आहेत, जे मॉइश्चर आहेत, त्यांना कसं सेपरेट आउट करायचं. त्यासाठी आपण व्हेरियस मेथड्स बघणार आहोत. तर पहिली मेथड आहे यूजिंग एअर ड्रायर. ओके, तर ह्या मेथडमध्ये काय करणार आहोत की आपण रेफ्रिजरेटेड एअर और रेफ्रिजरेटेड ड्रायर हे आपण यूज करणार आहोत टू सेपरेट द मॉइश्चर फ्रॉम द कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस्ड एअरमधून मॉइश्चर जर काढायचं असेल तर आपण इथे ड्रायर म्हणून यूज करणार आहोत रेफ्रिजरेटेड ड्रायर. त्याच्यामध्ये काय होणार आहे कि दिस ड्रायर यूज अ रेफ्रिजरेशन सर्किट टू चिल द कॉम्प्रेस्ड एअर. तर कॉम्प्रेस्ड एअरला तो काय करत आहे, चिल करत आहे, म्हणजे त्याला थंड करायचं काम हे कोण करत आहे, रेफ्रिजरेटेड ड्रायर. ओके, की वॉटर व्हेपर आणि मॉइश्चर जर थंड झाले तर काय होणार, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, वॉटर ड्रॉपलेट्समध्ये. तर हे वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्ट करण्यासाठी आपल्याकडे वेगळं एक सिस्टीम असणार आहे, ज्याच्यामध्ये मॉइश्चरला रेफ्रिजरेटेडच्या साह्यानं त्याला कन्वर्ट करायचं आहे वॉटर ड्रॉपलेट्समध्ये, अँड दॅट विल बी कलेक्टेड बाय द अनदर बाउल. एखादं बाउल आपण यूज करू, त्याच्यामध्ये हे वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्ट होणार आहे. तर हे झालं फर्स्ट यूजिंग एअर ड्रायर्स. त्यानंतर आहे केमिकल ड्रायर. तर केमिकल ड्रायरमध्ये म्हणजे आपण काय करत आहोत की एअर इज पास थ्रू द सम काइंड ऑफ केमिकल. तर एखाद्या केमिकलमधून आपण ती एअर पास करायची आहे. एअर पास केल्यावर त्याच्यातून जे मॉइश्चर आहे ते तो केमिकल ॲब्झॉर्ब करून घेईल, किंवा त्याचं फिजिकल स्ट्रक्चर हा चेंज होईल आणि त्यानुसार एअरमधली मॉइश्चर हे निघून जाईल विथ द हेल्प ऑफ केमिकल. तर डिपेंडिंग ऑन द ॲक्शन देअर आर टू टाईप्स ऑफ केमिकल ड्रायर. पहिला आहे ॲब्झॉर्ब टाईप, दुसरा आहे ॲडझॉर्प्शन टाईप. उलटा ह्याचं ॲब्झॉर्बचं उलटं. तर नावातच बघा ॲब्झॉर्ब. ॲब्झॉर्ब म्हणजे काय करते की तो केमिकल कॉम्प्रेस्ड एअरमध्ये प्रेझेंट असलेलं मॉइश्चर हे काय करत आहे, ॲब्झॉर्ब करत आहे. सो इट विल ॲब्झॉर्ब द मॉइश्चर. एक्झाम्पल जर ते सांगायचं झालं तर कोणतं आहे, सॉल्ट आणि शुगर. ओके, सो दे हॅव एक्झाम्पल्स लाईक सॉल्ट अँड द शुगर. त्यानंतर ॲडझॉर्प्शन टाईपमध्ये काय होणार आहे की दे डू नॉट ॲब्झॉर्ब, ते ॲब्झॉर्ब करणार नाही आहे, पण वॉटर व्हेपर किंवा मॉइश्चराईज एअर जर आपण पास केली तर त्याचं फिजिकल स्ट्रक्चर हे चेंज होणार नाही आहे. त्याच्यामध्ये काय होत होतं, पहिलं होता तो सॉलिड, पण वॉटर व्हेपर पास केल्यामुळे तो काय होत आहे, तर मेल्ट होत आहे ना. त्याच्यामध्ये फिजिकल स्ट्रक्चर काय झालं आहे, लिक्विडकडे तो आता मूव्ह होत आहे बिकॉज ऑफ द मॉइश्चर. पण ह्या टाईपमध्ये त्याचं फिजिकल स्ट्रक्चर हे चेंज होणार नाही आहे, ॲज वॉटर वेपर आर ॲब्झॉर्ब. त्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन होत आहे. बघा पहिले काय सांगितलं की याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झालं, फिजिकल स्ट्रक्चर चेंज झालं. याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल पण फिजिकल स्ट्रक्चर चेंज होणार नाही. तर याचं एक्झाम्पल आहे ॲक्टिवेटेड ॲल्युमिनिया अँड सिलिका जेल. ओके, तर नेक्स्ट ॲब्झॉर्प्शन टाईप आहे, नेक्स्ट मॉइश्चर सेपरेशनचा जो टाईप आहे तो आहे यूजिंग वॉटर ट्रॅप. वॉटर ट्रॅप जर बघितलं तर आपण असं जे इन्क्लाइंड 90 डिग्रीमध्ये इन्क्लाइंड जो भाग असतो पाईपाचा, सपोज हा पाईप आहे, तर ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, वॉटर ट्रॅप. त्याच्यामध्ये जो वॉटर पाईप आहे तो इन्क्लाइंड केला आहे 90 डिग्रीने. तर दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज वॉटर ट्रॅप पाईप ऑर पाईप ट्रॅप असं म्हणतो आपण त्याला. तर ह्याच टेक्निकचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, मॉइश्चर हे कॉम्प्रेस्ड एअरमधून सेपरेट आउट करायचं आहे. त्याचं प्रिन्सिपल जे आहे मेन ते लक्षात ठेवायचं आपल्याला, की व्हेन द फ्लो ऑफ एअर इज डायव्हर्टेड टू ॲब्रप्ट अँगल. म्हणजे जर आपण एअर असं ॲब्रप्ट अँगलने पास केली, ओके, अँगल चेंज झालं कोणत्या पण, म्हणजे सरळ पाथने न पाठवता त्याला ॲब्रप्ट अँगलने पाठवलं तर काय होणार, when flow of air is diverted to abrupt angles or pass to the number of abrupt changes in the flow direction, the heavy moisture particles get dropped at a bottom due to inertia. म्हणजे काय
की आपण जर ॲब्रप्ट अँगलने एअर पास केली तर जे मोठे मॉलिक्यूल आहेत मॉइश्चर मॉलिक्यूल, ते मॉइश्चर मॉलिक्यूल काय होतील, वॉटर ड्रॉपलेटच्या साह्यानं खाली पडायला सुरुवात होईल, गेट ड्रॉप्ड ॲट द बॉटम. ओके, फक्त हेवी पार्टिकल्स, नॉट स्मॉल पार्टिकल्स. म्हणजेच ह्याचं जर आपण ॲब्रप्ट अँगलचं जर बघितलं तर हा आहे बघा, कॉम्प्रेस्ड एअर आपण सरळ न पाठवता म्हणजे असं न पाठवता त्याला ॲब्रप्ट अँगलनी आपण त्याला इनपुटपासून आउटपुटकडे पाठवलं आहे. आणि जेव्हा पण त्याचा अँगल चेंज होईल तर इथे त्याला काय भेटणार आहे, वॉटर मॉलिक्युल्स. आणि हे वॉटर मॉलिक्युल्स कलेक्ट होतील ॲट द बाउल. तर इथं जर स्ट्रक्चर जर बघितलं तर हे आहे बघा, इनलेट, एअर इनलेट, याच्यामध्ये मॉइश्चर पण आहे आणि तर काय असणार आहे, वॉटर फ्री एअर. ओके, आणि हे वॉटर कुठेच असणार आहे, इथे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते असणार आहे वॉटर ट्रॅप ड्रममध्ये. ॲब्रप्ट अँगलचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे इथे. आणि जेव्हा पण तो ॲब्रप्ट अँगलने एअर ही पास होईल, आउटपुटला भेटेल वॉटर फ्री एअर. आणि अँगलमध्ये जे पाणी साचलेलं आहे ते कुठे साचणार आहे, ॲट द बाउल लोकेटेड ॲट द बॉटम. तर इथं आहे वॉटर पार्टिकल्स. ओके, तर इथे तेच वर्किंग आहे की कॉम्प्रेस एअर पास थ्रू द इनलेट अँड इंटर्स इन अ वॉटर ट्रॅप ड्रम. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते कशामध्ये आहे, वॉटर ट्रॅप ड्रममध्ये आहे. ओके, आणि इट इज डायव्हर्टेड टू द फ्लो पाथ ॲट 90 डिग्री आउट टुवर्ड्स द आउटलेट पाईप ड्यू टू सडन चेंज इन अ बॉटम द ड्रम ऑफ द बॉटम ऑफ द ड्रम द कलेक्टेड ॲट द ड्रेन वॉल्स. ओके, याच्यामध्ये एक ॲनिमेशन व्हिडिओ मी शेअर करणार आहोत, तो सर्वांनी बघायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला याचं वर्किंग हे क्लिअर होऊन जाईल. ओके, सो ॲनिमेशन ऑफ वॉटर ट्रॅप. तर कसं ॲक्च्युअल होत आहे की इथून सडन चेंजेस थ्रू वॉटर पार्टिकल्स खाली आलेत आणि ओनली वॉटर फ्री एअर ही वर गेलेली आहे. तर पुढचा जो पॉईंट आहे, शेवटचा पॉईंट या लेक्चरचा, तो आहे लुब्रिकेटर. आपण अगोदर बघितलं की लुब्रिकेटरचं काम काय आहे, इट मिक्सेस ऑइल, लुब्रिकेटिंग ऑइल विथ कॉम्प्रेस्ड एअर. याचं फंक्शन काय आहे, टू रिड्यूस द फ्रिक्शन, फ्रिक्शन रिड्यूस करायचं आहे ऑफ द मुव्हिंग पार्ट्स. ओके, तर मुव्हिंग पार्ट्स कोणकोणत्या याच्यामध्ये, वॉल्व आहे, ॲक्च्युएटर आहे. ओके, याच्यामध्ये फ्रिक्शनमुळे आपलं कंपोनंट हा डॅमेज होऊ शकतो, म्हणून ते फ्रिक्शन कमी करण्यासाठी आपण कॉम्प्रेस्ड एअरमध्ये काय मिक्स करणार आहोत, लुब्रिकेटिंग ऑइल. तर हे याचं फंक्शन आहे लुब्रिकेटरचं. याचं जर वर्किंग जर आपण फास्टली बघायला गेलो त्याच्यामध्ये आपण बघून घेऊया कसं वर्क करतं आहे ह्या. तर इथे बघा, हा लुब्रिकेटिंग बाऊल आहे, सॉरी प्लास्टिक बाऊल आहे. त्याच्यामध्ये ही आहे लुब्रिकेटिंग ऑइल, हा प्लास्टिक बाऊल. ऑइल पिकअप म्हणजे ऑइलला वर खेचण्यासाठी जी ट्यूब यूज केली आहे त्या ट्यूबचं नाव आहे ऑइल पिकअप ट्यूब. ही आहे वेंचुरीमीटर. बरोबर आहे, आपण बघितलं मेजरमेंट इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये वेंचुरीमीटर आहे. इथून एअर इन होईल आणि इथं आउटपुटला काय भेटेल, एअर प्लस ऑइल. हा पिकअप ट्यूब जो आहे तो असा मागून येऊन हा कोणाला अटॅच केला आहे, ऑइल ड्रॉपिंग ट्यूबला. म्हणजे इथून ऑइल पिकअप करायचं आणि ते वेंचुरीमीटरमध्ये सोडायचं काम कोणाचं आहे, ऑइल ड्रॉपिंग ट्यूबचं. आणि वर जी केस आहे, जे डोम यूज केला आहे त्याला आपण म्हणायचं साईड फीड डोम. ओके, तर बघा इथून एअर इन होईल, बरोबर आहे. इथे त्याची स्पीड जास्त आहे म्हणजे प्रेशर कमी असेल. तर इथून एअर ही आतमधून, ह्या इनलेटमधून आतमध्ये प्लास्टिक बाउलमध्ये इंटर होईल. इथे एअर इंटर झाल्यामुळे इथे ऑइल जो आहे तो ऑइल ह्या पाईपमधून काय होणार आहे, सक होईल. हा पाईप काय करेल, ऑइल सक करेल. इथून ऑइल अपवर्ड डायरेक्शनमध्ये जाऊन ऑइल ड्रॉपिंग ट्यूबच्या साह्यानं इथे काय पडणार आहेत, ऑइल पार्टिकल्स हे पडणार आहेत. तर इथून जे आपण कॉम्प्रेस एअर सोडली त्याच्यामध्ये ऑइल पार्टिकल्स ॲड करायचं काम कोणाचं आहे, ऑइल ड्रॉपिंग ट्यूबचं. आणि इथून ऑइल पार्टिकल्स एकदा ॲड झाले की ते आपल्याला आउटपुटमध्ये भेटतील इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेस्ड लुब्रिकंट एअरमध्ये. तर बघा इथून एअरचं प्रेशर येईल, या प्रेशरमुळे ऑइल पार्टिकल्स वर सक केले जातील. इथून सक करून ते पुन्हा काय होतील, इथं ड्रॉप होतील इथून, आणि इथून ते एअरसोबत मिक्स होऊन आउटपुटला आपल्याला काय भेटेल, मॉइश्चर ऑइल लुब्रिकेटेड कॉम्प्रेस्ड एअर. ओके, तर दिस इज अ कम्प्लीट सेटअप डायग्राम for the lubricator. So from today's lecture, today we will see the lubricator and the moisture separator. From
नेक्स्ट लेक्चर वी विल सी डिफरंट टाइप्स ऑफ वॉल्स. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये कोणकोणत्या प्रकारचे वॉल्स असतात, कोणकोणत्या प्रकारचे इनलेट कंट्रोल वॉल असतात, आउटलेटसाठी यूज होतात. ते इन केस काय की फ्लो ऑफ कॉम्प्रेस्ड एअर कोण कंट्रोल करणार आहेत, वॉल्स कंट्रोल करणार आहेत. तर कोणकोणत्या प्रकारचे वॉल्स हे यूज होतात इन द न्यूमॅटिक सिस्टीम वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.